2 किलोमीटर मध्ये दम लागतोय रे, एवढं पळतोय तरी पण. एक नंबर. 10 किलोमीटर्स डन. बेस्ट वाटतंय. या दोन्ही सिनेरिओ मधून तुमच्यासाठी काय मेसेज होता? इनकन्सिस्टन्सी. आजकाल प्रत्येक जणाला ना रोज काहीतरी एक्साइटिंग कामं करायची, रोज काहीतरी वेगळं करायचं. तेच बोरिंग काम करून लोकांना बोर होतं. रोज त्याच ऑफिसला जायचं, रोज त्याच जिमला जायचं. पण तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखादं टास्क सारखं करत असताना तर तुम्ही त्यात ना डे बाय डे एक्सपर्ट होत जाता. आणि कोणीतरी खूप भारी म्हणले, 10 कामांमध्ये ऍव्हरेज असण्यापेक्षा आहे ना एकाच कामातली एक्सपर्ट व्हा. सो दॅट्स माय होल पॉइंट टुडे. तुम्ही जर एखादी फिटनेस ऍक्टिव्हिटी चालू केलेली असेल तर तिला रोज करा. असं समजू नका की तुम्हाला 2 दिवसात लगेच ती एक्सपर्टीज लेवल मिळेल. खूप वर्षानुवर्ष लोक कष्ट घेतात, खूप वर्षानुवर्ष लोक ती एकच सेम गोष्ट करतात आणि त्यानंतर जाऊन त्यांना सक्सेस अचीव होतो. त्यामुळे हे तर एकदम क्लिअर आहे मित्रांनो की सक्सेस लाईज इन द कन्सिस्टंट बोरिंग वर्क यू डू. त्यामुळे तुम्हाला तर नेक्स्ट टाइम जेव्हा असं वाटेल की तुमच्यात काही प्रोग्रेसच होत नाही, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही ती गोष्ट खरंच रोज करताय का कन्सिस्टंटली, का फक्त 1-2 दिवस तुम्ही एक्सरसाइज करून किंवा रनिंग करून तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लगेच प्रोग्रेस दिसला पाहिजे. कमेंट करा ऍग्री जर तुम्हाला खरंच वाटत असेल की मी काहीतरी बरोबर सांगतोय.